काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राजस्थान ते कर्नाटक दरम्यान वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झालेली असून देशाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील बाष्पयुक्त वारे एकत्र आल्यानं राज्यात कोकण वगळता सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालंय. विदर्भ आणि मराठवाड्यात काल गुरुवारी ठिकठिकाणी धुवाधार पाऊस होऊन तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. तर नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काल गुरुवारी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. राज्यात आणखीन 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा गारपिटीचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र उर्वरित ठिकाणी आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्यानं उन्हाची तीव्रता वाढलेली होती. तसेच उकाडाही वाढल्यानं नागरिक त्रस्त झालेले होते. काल गुरुवारी दुपारनंतर मात्र उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ वातावरण झालेलं होतं. तर नाशिकमध्ये पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण असेल असा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.